जय श्री कृष्ण. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला किचनचा यूजफुल प्रॉडक्ट आहे तो म्हणजे हा गॅस बर्नरचा स्मॉल स्टँड. तर हे स्मॉल स्टँड खूप यूजफुल आहे, कारण की आपली बरीचशी भांडी जी आहेत ती छोटी असतात. छोटं पातेलं असतं, छोटी वाटी असते, ज्याच्यात आपल्याला पटकन गरम करून घ्यायचं असतं काही थोडंसं. त्यासाठी खूप मोठी कढई आपल्याला भरायची नसते किंवा ती तेव्हा आपल्याकडे उपलब्धही नसते. भांडे घासायला ठेवले जातात. मग त्यावेळेला ह्या अशा स्टँडची गरज पडते, जेणेकरून भांडं तिरपं वगैरे होणार नाही. तर मी इमेजही अटॅच केली आहे. हे मी मागवलं आहे मिशोवरून. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करजा. तर इथे ह्या प्रकारे माझं खूपच छान वाटीमध्ये गरम होऊन जातं, कारण रुहीसाठी मला खूप थोडंसं असं काही करत राहायला लागतं. त्यासाठी खूपच पी पी पी. ही आमची रुही बसून गेली आहे टी व्ही युनिटच्या ड्रायवरमध्ये, आणि हिच्यासाठी तर मी वेगवेगळे गॅजेट्स आणून थकून गेली आहे खरंच. तर ही काही ना काहीतरी नवीन शोधूनच काढते. माहीने पण लहानपणी टी व्ही युनिटचं ड्रॉवर तोडलं होतं. मला वाटतं ही पण तोडणार. दोघी बहिणीसारख्याच ना. आणि रुहीला तर बाहेर खेळायला पाहिजेच. बाहेर राहिली की ती एकदम मस्त खेळत राहते, आणि घरात तर एकदम किरकिर, नाहीतर हे असं ड्रॉवरमध्ये चढणं, नाहीतर वस्तू खेचणं, बस हेच चालत राहतं. आईसुद्धा इकडं वॉक करतायत. तर चला आपण आता बघूया नेक्स्ट प्रॉडक्ट. तर इथे मी मागवलं आहे किचनच्या बेसिनमध्ये, सिंकमध्ये बसवायचा हा नळ. आणि हा खरंच खूप छान आहे. याच्यातनं पाणी असं शावरसारखं पडतं, आणि हे पॅक ऑफ 2 आहे. त्याच्यामुळे खूपच रिजनेबल रेटमध्ये मिळालेलं आहे, आणि आपल्याला खूपच काम पडत राहतं किचनमध्ये. तर ह्या खूपच युजफुल प्रॉडक्ट आहे. इथे मी हे झेंडूची फुले सुकवून घेते आहे, कारण मला झेंडूचंही प्लांट्स लावायचे आहेत. इकडे कपडे मी वाळत टाकून झाले, आणि इकडे रुही माझ्याजवळच खेळते आहे कामं करता. सॅटर्डेचा दिवस असल्यामुळे मला सुट्टी आहे, पण माहीला काही सुट्टी नव्हती. त्याच्यामुळे तिच्यासाठी टिफिन बनवला, पुलाव बनवून दिला तिला. खूपच छान मोकळा, खूपच मस्त पुलाव झाला होता बासमती राईसचा. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे ह्या रोस्टर ग्रिल जाळ्या. तर ह्या 2 शेपमध्ये भेटलेल्या आहे. एक जाळी स्क्वेअर शेपमध्ये भेटली आणि एक राऊंड शेपमध्ये, आणि त्यांना लाकडाची मोठही आहे पकडायला. त्याच्यामुळे खूपच आपल्याला फिजिबल होतं याच्यावर काही करायला. तर हे ग्रिलिंग जाळ्या, याच्यावरती तुम्ही वांगे, मिरच्या शेकू शकता, इवन फुलके करू शकता. तर ह्या 2 भेटल्या आणि पॅक ऑफ 2. तर खूपच छान आहे. याची पण जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. आता नेक्स्ट प्रॉडक्ट आपण जो बघतो आहे हा काही किचनचा नाही आहे, पण मी मागवले आहे हे पॅक ऑफ 5 सॉक्स. तर हे अँकल लेंथ सॉक्स आहे, आणि हे खूप छान आहेत. माही पण आहे, तर आम्ही दोघीजणी वाटून घेऊया. सॅटर्डे हा माझ्यासाठी सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडी एक्स्ट्रा कामं केली. जसं रुहीचा वॉकर धुवून टाकला, आणि काही नवीन क्लोथ होते ते धुवायचे बाकी होते, ते धुतले. कंगवे धुतले सगळ्यांचे, आणि ते इथं वाळत ठेवले असे वॉशिंग मशीनवर. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे किचनचं जे वॉश बेसिन आहे, तिथनं पाणी बाहेर उडू नाही म्हणून ही पट्टी लावायची आहे. याला म्हणतात गार्ड. तर ही ह्या पट्टीला खालनं सक्शन्स दिलेले छोटे, त्याच्यामुळे ती चिपकून जाते तिथे. तर हा पण प्रॉडक्ट यूजफुल वाटला मला. आणि हे घेतले हजबंडसाठी सॉक्स. नेक्स्ट किचनसाठीचा उपयोगी प्रॉडक्ट आहे ते म्हणजे हे बर्नर्स. तर हे बर्नर्स जे आहे ना, हे गॅस सेवर आहेत, म्हणजे गॅसची बचत होते याच्याने. आणि प्लस जर आपण फॅन लावून आपल्याला किचनमध्ये काम करायचं असेल तर ते सुद्धा जमतं त्याच्याने. तर हे पण खूप युजफुल वाटले मला हे बर्नर्स. तर फॅन उन्हाळ्यामध्ये आता टेन्शन नाही, गरमी होणार नाही. फॅन लावून मस्तपैकी आपण स्वयंपाक करू शकतो. तर आता तर सध्या पावसाळा आहे, त्याच्यानंतर हिवाळा आहे, पण त्याच्यानंतर उन्हाळा येणारच आहे. आणि आता जरी पावसाळा आहे तरी गरमी तर होतेच आहे. त्याच्यामुळे हे पण प्रॉडक्ट खूपच युजफुल वाटलं मला. तर शनिवार आहे म्हणून मी संध्याकाळच्या वेळेला बनवली सगळ्यांसाठी मुरमुऱ्याची भेळ, आणि त्यानंतर बनवला मी केक. तर केकही खूप मस्त झाला होता. केक इतका छान फुलला होता, पण मी व्हिडिओ काढायची राहून गेली.
मग हा उरलेला केक फ्रीजमध्ये ठेवला होता, त्याचाच तुम्हाला दाखवते. जे व्ह्यूवर्स पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येतो. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.